विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट. या एक्झाम्पल मध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे? without repeating of the digit. हे सगळ्यांना माहिती आहे. विदाउट रिपिटेशन करेक्ट आहे. हा इम्पॉर्टंट शब्द आहे. हो सर. आणि सर 2 डिजिट नंबर पाहिजे. आता वाचले विदाउट रिपिटेशन पुढचा 2 डिजिट, कारण हाच तुमची कंडिशन ठरवणार आहे. पुढे विदाउट रिपिटेशन नो कंडिशन. 2 डिजिट हा पण इम्पॉर्टंट आहे. 2 डिजिट बरोबर आहे. कोणी सांगितलं 2 डिजिट? सर मला तो पण शब्द महत्वाचा आहे. 2 डिजिट आणि रिपिटेशन. ओके. कंडिशन फॉर इव्हेंट ए, the number form is even. Condition for event B, the number form is divisible by 3. And condition for event C, the number form is greater than 50. ठीक आहे. म्हणजे हे इव्हेंट केव्हा आपण व्यवस्थित सांगू शकतो? सगळ्यात महत्वाचे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आला की आपल्याला आन्सर आलं म्हणून समजा. आता सॅम्पल स्पेस कसा लिहायचा ते पाहूया. Now let us see the sample. As we have to form 2-digit number. Very important word is 2 number. Okay. What is meaning of 0 cannot be at 10's place? म्हणजे काय म्हणताय? सर 10 प्लस 0 ला आला तर तो डिजिट नंबर नाही होणार. ओके. आता समजा एका मुलानं असं लिहिलं 01, 02, 04, 05, 06, 09, तर ते चालेल का? सर 1 डिजिट नंबर होईल सर. 1 डिजिट तर तो सिंगल. ओके, दॅट्स द मीनिंग. सो वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम. कशापासून मला सुरुवात करावी लागेल? 10. बर. 1 इज 2 डिजिट नंबर. नो सर. 1. ओके. म्हणजे त्यांना सांगायचं 1. आलं लक्षात तुला काय? 1. आता ह्याच्यातून 0 हा फर्स्टला मी घेऊ शकत नाही, तिला म्हणायचं ठीक आहे 1. सो आय राईट डाउन 1. नाउ व्हॉट विल आय डू? 1, 0. कीप 1 as constant. 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5. याच्यानंतर मी 1 सेम ठेवून अजून नंबर लिहू शकतो का? नो सर. नाही. नो सर. बर. आता मी जसं लिहिलं 1, 0, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, तसंच मी हे लिहू 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5 आणि ठीक आहे 2 डिजिट नंबर. आता हे रॅन्डमली लिहू नका कसे 52, 55 नाही, सिरियली जा. नंतर 2 नंबर घ्या 2, 0, 2, 1, 2, 2. आता इथे माझा एक नंबर मिसिंग झाला बरं का. 1, 0, 1, 1 घ्यायचा राहिला. सर विदाउट रिपीट होतो म्हणून घेतला 1. इथं आता मी घेणार 2, 0, 2, 1, 2, 2. आता याच्यात 2, 2 ला कोणाचं ऑप्शन आहे का? हो सर. 2, 2 ला कोणाचं ऑप्शन? रिपीट होतं. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही 1, 1 ला ऑब्जेक्शन घेतलं, आता 2, 2 ला घेताय. ह्याला लॉजिक काय? 1 ला नाही, 2 ला नाही. कंडिशन 11 ला नाही म्हटलं. आता मात्र 21 ला काहीच बोलत नाही, पण 22 ला तुम्ही ऑब्जेक्शन घेताय का? कंडिशन रिपीट तो नंबर झाला ना पाहिजे. ओके. therefore I can write 2, 1, 2, 2. I cannot write 2, 3, 2, 4, 2, 5. अजून काही नंबर लिहू शकतो का 2 च्या ह्याच्यामध्ये? नाउ आय विल टेक 3. 3, 0. आता तुम्ही मला 0, 3 लिहू देत नाही, मात्र 3, 0 कसं काय लिहिताय? चालतो पण म्हणजे 2 पण 0 आणि 3 नंबर असतील तर 0, 3 लिहू शकत नाही, मात्र आपण 3, 0 लिहू शकतो. सिमिलरली वी हॅव रिटन 1, 0,
20, 30, 31, 32, 33, 34. आता याच्यात कोणाला ऑब्जेक्शन आहे का कशा याच्यामध्ये हो वाचलं सर नंबर रिपीट होतोय नंबर म्हणजे 11, 22, 33 याला तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आता याच्यात कोणाला कळलं नाही का काय हे असं का म्हणता हे नाही म्हणता येत एकदा 11 नाही म्हणता येत 22, 33, 34, 35 अजून मी 36 वगैरे लिहू शकतो का लिहू शकत नाही 35 जर इथं 6 असतं तर मी 36 पर्यंत गेलो. नाव series of 4, 40, 41, 42, 43, 44, 45. परत 44 नाही तसं केलं. नंतर 5च्या सिरीज मध्ये तुम्ही कोणाला हे करणार आउट करणार आहे हा तुमचा सॅम्पल स्पेस तयार झाला. हे जर सॅम्पल स्पेस आला बरोबर तर तुमचं उत्तर तुम्हाला सॅम्पल स्पेस जर चुकला तर पुढे सगळं उदाहरण त्यामुळे हा क्लिअरफुली लिहा. आता नंबर किती असतील पॉईंट अंदाजे कोणी सांगू शकेल का मोजावेच अंदाजे सांगू शकतो आपण 3, 4, 5 मोजूनच हे करावं लागेल. नंबर ऑफ सॅम्पल. आता परत माझा क्वेश्चन आहे का नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आले 25. नंतर इव्हेंट ए इव्हेंट बी इव्हेंट सी याची आन्सर्स एलिमेंट्स ही 25 पेक्षा कमी असतील का जास्त असतील एवढं ते तुम्हाला वाटलं की नक्की 1% we should be less than 25. ओके कंडिशन फॉर इव्हेंट ए. आता इव्हेंट ची कंडिशन काय नंबर फॉर्म इज इव्हन. आता हे जे नंबर इव्हन आहेत ते मी कुठून घेणार आहे कुठून सिलेक्ट करणार आहे फ्रॉम वेअर आहे सॅम्पल स्पेस मधून इथेच पाहणार मी. हा 10 घेऊ शकतो 13 घेऊ शकतो का No, sir. Order. No, sir. Okay. Take 13. 15 नाही 21 नाही 23 25 31 नाही हे 30 याच्यातले पहा मिसिंग कोण झालंय का 10 हे तर आहेत सगळे इव्हन पण याच्यातून एखादा इव्हन नंबर राहिला आहे का ठीक नाही. आता नंबर परत हे मोजा 13 आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए आर 30. याच्यामध्ये कोणाला आता शंका आहे का इव्हेंट नंबर ए. नाव गोइंग टू द इव्हेंट बी द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. हा नंबर फॉर्म झालेला म्हणजे कोणत्या नंबर बद्दल बोलतोय कुठला नंबर इव्हेंट ए मधला का इव्हेंट सी सॅम्पल स्पेस मधला सॅम्पल स्पेस मधलाच घ्यायचा आहे ठीक आहे. नाव इज डिव्हिजिबल बाय 3. 10 No, sir. No, sir. Yes, sir. No, sir. 30 Yes, no, sir. No, sir. 45 Yes, sir. हे कसं सांगितलं 45 कसं ओळखलं तुम्ही हाऊ यू आयडेंटिफाय 45 Divisibility test. काय काय कसं ओळखलं Sir, addition of numbers. 4 plus 5 equal to 9. 9 हा divisible आहे. समजा 999 ही डिव्हिजिबल बाय 3 आहे का हो सर. कसं काय ओळखताय तुम्ही Sir, 9 divisible equal to 27. 27 आहे सर मग ती 3 divisible आहे. आहे बर त्याच्यानुसार तुम्ही करताय डिव्हिजिबल बाय 3. इथे पण तुम्ही आता समजा मी हे सांगितलं 54 तर आहे का हो सर. आता हे त्यांना माहित नाही की त्यांनी 54 कसं डिव्हिजिबल आहे 5 + 4 त्याची 9 आणि जे समेशन येईल त्यातून ती जर डिव्हिजिबल बाय 3 असेल तर तो नंबर डिव्हिजिबल बाय 3 असतो.
हे हे लक्षात आलं का डिव्हिजल बाय 3चं? हो सर. 12, 15, 21 इथे पहा 3, इथे 6 येईल, इथे 3, इथे परत 6, इथे 3, इथे 6 समेशन करतोय 4 + 5 9, 5 + 1 6, 5 + 4 9, 1 + 2 3. आता नंबर मोजा लागतो 1 2 3 4 5 6 7 8 9. Therefore, number of elements in B will be equal to 9. आता the number form is greater than 50. आता जे नंबर ग्रेटर दॅन 50 आहे ते कुठून सिलेक्ट करायचे, कशातून घ्यायचे सिलेक्ट करायचे? आता मुळात तुमच्याकडे मॅक्झिमम नंबर आहेत किती आहे मॅक्झिमम नंबर? आणि तुम्हाला कंडिशन काय ग्रेटर दॅन 50 म्हणजे तुमचा जो सेट तयार होईल तो एकदम छोटा असणार आहे हे म्हणणे आहे का तुमचं? येस जो सॅम्पल स्पेस 25 वगैरे होता येणार नाही, इतका तो नक्कीच येणार नाही. The number greater than 50, 51, 52, 53 and 54. Therefore, number of elements in event C will be 4. Now, आता याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा, कोणाला समजलं? From 3 men and 2 men, environment committee of 2 persons is to be formed. आता याच्यामध्ये कमिटी नेमायची हे समजलं, किती लोकांची कमिटी? हाऊ मेनी मेंबर्स इन द कमिटी? 2. सर कमिटीत 2 जण पाहिजे. कमिटीमध्ये किती आवश्यक आहे? कमिटीमध्ये किती लोक? परत एकदा वाचतो. फ्रॉम 3 men and 2 men, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons is to be formed. मग याच्यामध्ये कमिटी किती लोकांची बनवायची आहे? हाऊ मेनी पर्सन? 2. हे समजलं का? 2 लोकांची. किती लोकांची निवडायची ते नाही, किती मधून निवडायची आहे? संपूर्ण 50 मधून, 100 मधून, 3 वुमेन, किती जणांची? हाऊ मेनी? 2 persons. फ्रॉम हाऊ मेनी? नॉट इट 2 persons. हा तुमचा सॅम्पल स्पेस तयार झाला. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए गिव्हन देअर मस्ट बी at least 1 woman member. Condition for event B, 1 man, 1 woman committee to be formed. And condition for event C, there should not be woman member. Okay. आता कशातून सॅम्पल स्पेस कसा तयार करणार आहे आपण? From 3 men and 2 women. 3 women and 2 men. There are 3 men and 2 men. त्यांना नाव M1, M2, M3 and W1, W2. आता हे समजलं का? काय शंका आहे? आता आपण द सॅम्पल स्पेस सॅम्पल. आता मी सॅम्पल स्पेस असं बोलतोय. फर्स्ट एक M1. ही M1 आता कॉन्स्टंट ठेवा. M1, W1 किंवा M1 ह्यांच्यातच करतोय मी. M1, M2 ओके. M1, M3 नो. M2, M1 बरोबर आहे का? नो सर नाही चालू. नो सर ते सेमच येत आहे. M2 म्हणून मी लिहित नाही, कॅन्सल केला. चालतो M1, M3 झालं. नंतर M2, M1 नाही दिला तुम्ही म्हणताय म्हणून M2, M3 लिहू शकतो का? येस सर. हो सर. आता मी काय करतो M3 कडे जातो. M3, M1 नो सर झालंय ते आधी. M1, M3 झालं. M3, M2 नो सर ते पण झालंय. M2, M3 झालंय. तुम्ही काय काय मला एकही येतो हे करू देत नाही. ठीक आहे, मी काय करतो M1 आणि इकडे जातो.
M1W1, Yes, sir. Yes, sir. M1W2. Yes, sir. हो. हो, सर. हो, सर. आता M1 चा शिल्लक नाही, ठीक आहे. परत आता M2 कडे जातो. M2 M1. Yes, sir. No, sir. बरं. आणि M1 M2. No, sir. नाही येत नाही. ओके. तर संपलेलं आहे M2 मेनची कमिटी केली म्हणून मी बर M2W1. Yes. Yes. Yes, sir. बर M2W2. Yes, sir. Yes, sir. Now M3. M3 M1. हो. No, sir. बर No, sir. M1 No, sir. नाही का? बर M3 M2. No, sir. No, sir. No, sir. No. M3W1. Yes, sir. Yes, sir. Yes. M3W2. Yes, sir. Yes, sir. Yes. संपले ना आता अजून काय आहे का शिल्लक आहे कोणी? आहे sir. W1, W2. Yes, sir. W1 W2 मध्ये पण होऊ शकतं. मी दोन करू आपण W1 W2 आणि W2 W1 चालेल. No, sir. No. Famous आहे, sir. सेमच आहे. ओके म्हणून मी W1 W2 W2 W1 घेत नाही. W1 W2 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स विल बी 10. आता याच्यात कोणाला काही शंका आहे का? कारण काय करणार आहे आपण इव्हेंट ए जेवढे असतील ते ऍक्च्युअलच निवडणार आहे. त्यामुळे हे चुकलं पुढचं याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? हे कसं लिहिलं? No, sir. Condition for event A. There must be at least one woman. At least म्हणजे त्यांना कमीत कमी एक वुमन हवी. ऍट लिस्ट कमीत कमी मग 2 महिला असतील तर चालेल का? हो, sir. Yes, sir. नाही कोणीच महिला नसेल तर चालेल का? No. No. नाही sir. No. आता मी कसा लिहिणार हा इव्हेंट आहे परत मी सॅम्पल स्पेस मध्ये M1 M2 चालेल. No, sir. No. M1 M3. No. M2 M3. M1 W1. Yes, sir. Yes. M1 W2. हो, चालेल. Yes. M2 W1. Yes. Yes, sir. Yes. M2 W2. हो. Yes. M3 W1. Yes. हो. Yes. Yes. M3 W2 Yes, sir. Yes. आणि W1 W2 चालेल का? Yes, sir. हो, Yes, हो. sir. 1 म्हटलं होतं ऍटलिस्ट 1 म्हटलंय चालेल 2. Sir, ऍटलिस्ट 1 4 ठीक. Number of elements in event will 1 2 3 4 5 6 7. Okay. Now condition for event B. One man. आता कंडिशन 1 man M आणि W हे दोनच राहणार आहेत. 1 man 1. ओके. नाउ M1 M2 चालेल. No, sir. M1 M3. No. M2 M3. No. M1 W1. Yes. Yes. हो. M1 W1 चालेल का? हो. Yes, sir. M1 W2. हो, चालेल. Yes, M2 W1. चालेल. M2 W2. चालेल. M3 W1. चालेल. हो. M3 W2. हो. चालेल. W1 W2. No. No, sir. नाही चालणार. हा बरं. तुम्ही फक्त 1 2 3 पर्यंत याच्यामध्ये MW बस आहे का पाहायचंय ती ते नंतर केअरफुली हे करा 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ इव्हेंट बी. आता त्यांची नेक्स्ट कंडिशन काय कंडिशन here should not be a woman but
म्हणजे काय? तर डब्ल्यू नको त्यांना W2 मान्य घेतला. त्यांना असं हवंय बरोबर W1 W2 पाहूच नका. W हा कुठेही दिसला नकोय. W ठीक. कंडिशन देअर शुड नॉट बी वुमन. ओके. नंतर याच्यामध्ये M1 M2 Yes, sir. M1 M3 M1 W1 आता M1 W1 why not you are considering M1 W1 कंडिशन मध्ये कंडिशन मध्ये M1 W1 ठीक आहे. M1 W2 No. M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 आता मला हे सांगा W1 W2 चालेल का? डब्ल्यू नको एकही नकोय. एकही नकोय म्हणजे दोन चालतील का? मेंबरच नकोय. नकोच. नाही. Therefore, condition there should not be one member M1 M2 M1 M3 M2 M3 number should be 3. आता 4 त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम राहील बघ. एक सर पुढचा क्लास होणार आहे का? हो आहे ना तुमचा आहे ना हो सर मेसेज नाही आला. नाही म्हणजे नाही म्हणून आलेलं नाही ना म्हणजे क्लास असणार आहे. नो सर. हा